आम्ही चिपट पेटवलं पोरांनो, पण एक लय सिरियस विषय झाला. आणि तुम्हाला माहिती आहे ये वावर आमचं आलंय बरोबर, आणि ते जो तिकडं पट्टा आहे ना तो त्या बाबाचा आहे. नेमके आता आम्ही इकडे चिपट पेटवलं त्या बाबाचं, ते जे शेजारचे ना त्यांचं सुद्धा अख्खं चिपट पेटून राहिले. मग ते जर गागले मग हा हे सगळं मम्मीची परस्पर बरं करेल. कोणाला विचार नाही पुस नाही पेटलंय. मम्मीचं म्हणणं आहे का ते शिजून टाकायचं. मम्मीची पण आधी डायरेक्ट पेटून दिलं वारे असं. मम्मी जर इकडं तिकडं जर गेला शिजवायला सुद्धा कोणी नाही. आता ही बळबळ वाहणार आहे पोरांनो, वारं पा किती आहे. फायनली आपलं चिपर गोळा करून झालंय. एव्हा 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 तुम्हाला एकदा का इकडून नाही राहिले, हा इकडून नाही राहिले आणि इकडं मध्ये काढून राहिले. ते जे आहे ना ते माल बाहेर काढून राहिले पोरांना. फायनली आपलं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 12 आणि हा जे शेवटची आपली तोड बाकी होती ते माणसं आले. ही गाडी ड्रायव्हर नाही ते माल येतो ते नाही कोणी कोणी उघडच करून देतात आता पोरांना दाखवून नंतर. सध्या मम्मीचं घरात काम चालू आहे कारण की पोळ्या संपल्या होत्या. आम्ही कॉलेजवरतून आलो ना नव्हते, मग मम्मीनं भात केला. आता भात खायचा 12 वाजता. 12 आणि आता वावरात जायचं. कामाचं भरपूर आहे पोरांनो, ऊस तोडा चालू आहे, सगळं काही चालू आहे, पण एकही करावं वाटत नाही. मम्मी सकाळी जायला होती. मम्मीचं वेगळं काम चालू आहे, आमच्यावाली वेगळी कामं चालू आहे. प्रत्येकाची असतेची काम आहे कारण की आता शेतीचा सीझन चालू झालाय पोरांनो. कारण की आता शेतीचा सीझन चालू झालाय. प्रत्येक जण पाणी पावसाची वाट पाहत होतं. पाणी पाऊस झालाय, आता प्रत्येकाची कामं चालू होणार आहे. आमच्यावाले पण चालू झालेले. चला मम्मी घरी आली होती कारण की पाऊस आला होता. मम्मीचं काम चालू होते वावरात, ते नाही का मक्का, तिथेच काम चालू आहे. आणि आज फायनली एवढ्या दिवसानंतर पूर्णपणे महिना 15 दिवसानंतर आपली आई आली आहे. 2-3 दिवस झाले तिला येऊन, पण मी व्लॉगच नव्हता शूट केला कारण की असं मेन रिझन असं होतं का पाऊस चालू होता गावात, पण पूर्णपणे पाऊस पुरे होता ना. चला आम्ही जेवण करतो, भेटून नंतर. धराय भात आता काय झालं, आणलाय मी धर. ती काही लई भात आहे का, एवढा एवढा आहे, 2-3 घासाचा आहे. 2-4 घासाला काही नव्हता. ते जे आहे ना ते माल बाहेर काढून राहिले पोरांना, मेन सीन म्हणजे. आणि हे इडं उघडं करून ठेवले ते कोणतरी लावून. बरं ठीक आहे, जाऊ त्या टायमानं भात खाऊन घेतो आपण. जो आणलाय मी गेली वावरामध्ये, माझं जेवण झालं, मला पण जायचंय. तेव्हा तिथे दिसले का तिळून वाहू राहिले, इथं टाकू राहिले. आम्हाला चिपट गोळा करायचं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे. पहिली गोष्ट तर इकडं ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर येईल तेव्हा ही गाडी जाईल. मी चप्पल पाहू राहिलो, काळी चप्पल माझी. आणि मी वावरात आलो होतो, इकडं काम चालू आहे. आई पण आली वावरामध्ये, ती चक्कर मारायला आली होती पण तिला दिसलं त्याच्यामुळे ती इकडं बी लागली. ते थोडा टाइम करील त्यानंतर घरी जाईल. ती पण निंदू राहिली. मग ते तिकडं काम चालू आहे, जे मालवायचं काम चालू होतं त्यांचं आलं. तेव्हा ते घरी गेले चहा प्यायचा वाटतं त्यांना, माल नेऊन टाकलाय त्यांनी. चहा प्यायला ना घरी गेले. तशीच ती गाडी भरताय का काय करते ते नाही माहिती. एवढं कधी व्हायचं मम्मी आता दाखवून देऊ म्हणलं मम्मीचं काय काम चालू आहे. शेतकरी एव्हा 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 तुम्हाला एकदम बाबा इकडून नाही राहिले, हा इकडून नाही राहिले आणि इकडं मध्ये काढून राहिले. ते आपण हा जी मक्का लावली होती, मक्का उतरली, कोथंबीर लावली होती, ती कोथंबीर उतरेल. मी तेवढं थोडं राहिलं म्हणजे मुळे लावले होते. हा लावले होते आज मी नव्हतं. त्या तिकडं आहे, तिकडं उतारलंय ते. पण आपलं काम चालू आहे पेटवायचंय ते, पेटवायचंय ना नाही, हा म्हणजेच पेटवायचं. इकडे आहे हे काय काय शपू ही जी आहे, ही जी आहे ती शपू आहे. आपल्याला काम चालू आहे चिपट. अरे जी गाडी जी होती ना ती आम्हीच पाठी पांगा लावून दिली. तेव्हा तिथं भरायला बी लागले. मी वावरात आलो ना त्यानंतर अर्धा 1 तास नंतर ते घरी गेले. फायनली आपल्याला हे जे काढा आहे ना पोरांनो, इथल्या या मोकळ्या करायचे जेणेकरून इकडं जाळ नाही लागणार आणि त्या बाजूला पण जाळ नाही लागणार. इथपर्यंत झालंय, एवढं करायचंय ते माळ पावलं. चला आता घेतो गोळा करून, भेटू नंतर. फायनली आपलं चिपर गोळा करून झालंय. मेन म्हणजे फक्त एक कड राहिली होती, ही कड आहे नाही निम्मीच राहिली होती ती मी केली. मी इकडं वरती आलो होतो, मला वाटतं ही सुद्धा गोळा करायची का ही कड, ही बाजूची. आता एखादं माळ पकडायची का
मला असं वाटलं होतं ती पण गोळा करायची, त्याच्यामुळे मी इकडे आलो होतो. पण नंतरून कळालं का नाही ही नाही करायची. मग मी सध्याचं ऑलरेडी काम चालू आहे, आपलंवाला झालंय जस्ट 2-5 मिनिटामध्ये घरी जाऊ. आता थोडं राहिलं होतं ना त्याच्यामुळे होऊन गेलं. तो कावळा बसेल बा तिडून तर असं इथपर्यंत राहिलो होतं माझ्या पायापर्यंत. जाऊ घरी आता. चला एमाची पट गोळा करून झालं रिकाम, परत जावलं गुडघा दुखला. आईचा गुडघा दुखत होता पोरांनो, त्याच्यामुळे तो सीन आहे आईला बसून होत नाही ते हे, पण तरी करू राहिली. घरी चाल परत गुडघा दुखल तवाल बरं का ते सरकून परत. नाही तर काय 2 रुपयाचं काम नाही ते 12 आण्याची कोंबडी 4 आण्याचं मसाला असं नको व्हायला, नाही तर लगेच दवाखान्यात. मग आता जर वाढवा झालं मग काय लगे नाही, वाढवा झालं मग जावंच तर लागणारच ना. चल हा मोटर चालू करायची मेन म्हणजे का घरी पण पाणी भरायचं म्हणून झालं. बरं मी ना घरी निघालो होतो, मम्मीने आवाज दिला होता. घरी बोलवलंय पोरांना मला, पण आधी मोटर चालू करायला मग घरी जाऊ. पण हा काहीतरी आवाज येऊ राहिले, मी मोटर चालू करायला आलो होतो. मी घरी आलो होतो, आपलं फायनली काम झालंय, पाणी पण घरी आलंय. नेमकी आता असं वीज झाला का मला तिकडे वावरात घरकी मारता मारता मोटर चालू करता करता तिन्ही गाडी भरली, पण म्हणजे विची पटी कवा होती बरी फिरता भरली पण लोड केली. तो जो वाहणारी होता त्यांची ऊसतोडी त्यांनीच ती गाडी नेली. आता खात्यावरती गेले, मी नाही गेलो कारण की वावरात आपल्याला काम चालू होतं. भेटू आता नंतर थोडं 5-10 मिनिटं बसलो, परत जावा. कधी भेटून दिलं मी मध्ये होतो ना, मला नव्हतं माहिती पोरांना. मम्मी तिकडून आली डायरेक्ट पेटून दिलं वारे असं. मम्मी जर इकडं तिकडं जर गेलं शिजवायला सुद्धा कोणी नाही. आता ही बळबळ वाहणार आहे पोरांनो, वारं पा किती आहे. अर्थात वल्लची पद्धत हळूहळू पेटून राहिली नाही, एवढ्या दिवसात एक भपका झाला. मग एवढं टायमात एक भपका झाला असता. पांगलचे बरोबर हा पांगल. मी दुपारून डायरेक्ट 3 वाजेनंतर डायरेक्ट गायब झालो. शूट नाही काला कारण की त्यांचं काम चालू तिथे पण अचानक आली डायरेक्ट भेटून अय आणि ते म्हातारच पेटलं. मग ते तिकडे हे नाही करेल रस्त्याची काळ तिकडे गोळा नाही करेल, त्या आंब्याला त्याला सगळं आई लागून जाईल. कोणत्या गोष्ट अगं नाही आणायची ड्रीपची, ते हाताला लटकलतो का मी नाही नळी आणतो. मग मी किती पांगव्याला काय घेऊन आली ट्रे घेऊन आली. हा ये लय मला ये पोरांना रिस्क आहे पोरांना, कारण की वारं चालू आहे ना, चिपट बोललंय मग काही नाही एवढं. जर भपका जर झाला असं पोरांना जर बाहेर चिपट असतं ना अख्खा भपका झाला असं आवडत एवढ्या वाऱ्या. आणि तुम्हाला नाही जाणवणार कारण की व्हिडिओ म्हणजे एवढं नाही. इड ही नळी प्याचा नाही नेमकी, ही नळी मी नळी आणली होती पण ती नळी नेमकी लई झाड निघाली असं आणि ती लवकर प्याता नाही. पण करेली तिकडं नको करू गोळा, तिकडं काय असं पण ती एवढं नाही वल्लय तिकडं नाही जाणार एवढं. मग मी ते नमक कशी काढत नाही की मी सकाळी गोळा करत होता ती गोळा करत होती. वल्लची पटेन एवढं खास पेटत नाही. अर्थात चांगलं आहे का वल्लय, नाही तर भपका झाला असता पोरांचा. नळी भिजून गेली, नळी लई कडक आहे असं. आम्ही चिपट का पेटवलं पोरांनो, पण एक लई सिरियस विषय झाला. तुम्हाला माहिती ये वावर आमचं आलंय बरोबर, आणि ते जो तिकडं पट्टा आहे ना तो त्या बाबाचा आहे. नेमके आता आम्ही इकडे चिपट पेटवलं त्या बाबा ते शेजारचे ना त्यात सुद्धा अख्खं चिपट पेटून राहिले. मग ते जर गागले मग हा हे सगळं मम्मीची परस पाय बरं करेल की कोणाला विचार नाही पुस नाही. चिकून आली दिली काडी ओढून अख्खं भरा 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 चाललंय पेटून. त्यांना जर गोळा करायचा असलं मग जे पॅन्ट घालून विकेतले पैसे भेटत त्याचीवाले. हा पैसे भेटत त्याचीवाले. काय माहिती मला नाही माहिती एवढं का, पण मग विचार नाही त्यांना पुसणे त्यांना जर बरोबर नाही विचार नाही ऐक नाही शब्द बरं नाही ते म्हातारे तुम्ही माझी बट पेटवून दिलं उद्या सकाळी परत तमाशा नाही आर्थिक काही म्हणणार नाही ते. पण मग काय सांगा बरोबर आता पेतलंय मम्मीचं म्हणणं आहे का ते हिजून टाकायचं अख्खं जेवढं हे पेतलं ना. मग ते जर हिजवायचं ठरलं ना त्या तिकडून पूर्ण हे असं हिजवावं लागेल इथून एवढं इथपर्यंत हिजवावं ते थांबवलं.
त्याशिवाय ते गोळा करावा म्हणजे परत ना पेटावा असा सीन राहील. ठीक आहे आता गेलंय पेटून उरलं तेवढं इकडचं आणि एवढं कड पेटवायचे राहिले तिकडं. हा एवढं जर आमचं पेटलं ना मग तिकडचं शिजून टाकू. हा मग बरं का एवढं डोकं जर झालं ना मग तिकडचं शिजून टाकू आणि ते खालचं डोकं हा हा खालचं एवढं आपलं आहे ना तेवढं जाळून घेऊ बाकी शिजून टाकू. अगं ये इजून जाऊ राहिलं हे जे ना जाड आहे वाऱ्याने इजून जाऊ राहिलं. सबस्क्राईब करून टाका इथं बघितलं असं चला आता कंटिन्यू ना इकडून इकडं खाली काढायचं आता पेटवीत फायनली जे डोकं मी पेटवीत होतो ते पेटलंय पूर्ण एवढंच बाकी फक्त. निधं कसं माहिती का बोललंय पूर्ण खाली पाणी तुंबेले वर मी चिपट पेटू राहिलो मग मी ते तिकडं पेटू राहिले आणि ते जे चिपट आहे ना ते मग मी त्या पाईप पेटू राहिलं. मम्मी तिकड पेटव ना आहे मग पण म्हणून राहिलो मी इड आग इड खाली वल्लय पाणी ते पेटत नाही त्याच्यामुळे मी इड उभं आहे. जिथे जिथे हिजलं तिथे लगेच पेटवून देत नाही तर उचलावं लागेल ते परत उद्याकडं. मग मी ते तिकडं काय करू राहील काय माहिती त्या पाईपामध्ये त्या पाईप घेऊन ते फायनली पोरांना ना आपलं चिपट पेटवून झालंय. मी नाही मगाशी मम्मी लाव देत होतो पा हीच कड बाकी होती ती पेटवायची होती. फायनली झालंय तर यावं लागलं मी इथंच एंड करतो. इथं बघितलं असं